चला हा बघा, हा तुमचा स्टोर लेजरचा प्रॉब्लेम आहे. सगळे तुमचे क्वेश्चन पेपर मधलेच प्रॉब्लेम घेते मी मुद्दामून. आता बघा हा पहिला प्रॉब्लेम जो आहे याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग बॅलन्स पण दिलेला आहे के लिमिटेडचा. मग आपल्याकडे इथे जेव्हा आपण बनवतो हे, तेव्हा आपण इथे काय करतो, इथे डेट लिहितो. डेट इथे पर्टिक्युलर्स, इथे वाउचर नंबर किंवा रिसिप्ट नंबर, इथे रिसिप्ट्स, इथे म्हणायचं इश्यू आणि इथे म्हणायचं बॅलन्स. इथे युनिट्स, रेट आणि अमाऊंट. युनिट्स, रेट आणि अमाऊंट. युनिट्स, रेट अँड अमाऊंट. आता तुम्हाला त्यांनी ओपनिंग बॅलन्स दिला आहे, बघून घ्या. ओपनिंग बॅलन्स किती आहे? ओपनिंग बॅलन्स आहे तुमचा जो बॅलन्स मध्ये लिहितो आपण, 200 युनिट आहेत 10 रुपयाच्या हिशोबाने. 200 × 10 किती येतात? 2000 रुपये. ते आपण लिहिले. इथे मारायची आपल्याला लाईन. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय झालंय, 4 तारखेला रिसिप्ट्स झालेत. रिसिप्ट्स इथे लिहू शकता तुम्ही. रिसिप्ट्स हे बघा, GRN नंबर, गुड्स रिसीव्ह नंबर दिसला का तुम्हाला? GRN नंबर किती आहे? 11 आहे. ओके. किती युनिट्स रिसीव्ह झाले ते इथे लिहायचे आहेत आपल्याला. 300 युनिट रिसीव्ह झाले 12 रुपयाने. 12 × 36, 3600 रुपये. आधी तुमच्याकडे किती होते इथे? सॉरी, आधी तुमच्याकडे किती होते? 200 होते. 10 रुपयाच्या हिशोबाने 2000 रुपये. आता नवीन किती घेतले? 300 युनिट्स घेतले 12 रुपयाच्या हिशोबाने 3600. इथे मारायची एक लाईन. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय घडलं आहे बघून घ्या. 7 तारखेला इश्यू केला आहे. MRN नंबर किती आहे? 101. 400 युनिट इश्यू केलेत. मेथड कोणती आहे बघून घ्या. ही बघा, इथे मेथड आहे लिफो. लास्ट इन फर्स्ट आउट. शेवटचेच पहिले जाणार आहेत. ओके. चला कसं बघा. किती तारखेला आहे? 7 तारखेला आहे. मग ही तुमची 7 तारीख. 7 तारखेला इथे म्हणायचं इश्यू. त्याच्यानंतर नंबर किती आहे? 101. MR नंबर 101. किती युनिट इश्यू करायचे आहेत तुम्हाला? इश्यू करायचे आहेत 400 युनिट. हे बघा, मी इथे असं 400 लिहिणार, त्याला अंडरलाईन मारणार, कारण पूर्ण 400 इथं नाही मिळणार आहेत मला. लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट आले तेच पहिले जाणार. म्हणजे इथे 300 12च्या हिशोबाने किती आले? 3600. अजून किती कमी पडत आहेत? 100. मग ते इकडून घ्या. 100 10 रुपयाच्या हिशोबाने 1000 रुपये. आणि मग आपल्याकडे हे 300चं काय उरलेलं नाही आहेत, पण 100 मात्र उरलेले आहेत. 100 या 200 मधले 100 10 रुपयाच्या हिशोबाने किती आले? 1000. याला मारायची आहे लाईन. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय घडलंय बघून घ्या. चला, त्याच्यानंतर 10 तारखेला काय घडले आपल्याकडे? रिसिप्ट. GRN नंबर किती आहे? 12. 412च्या हिशोबाने है ना. पहिले तारीख लिहून घेऊयात. तारीख किती आहे? 10 तारीख आहे. हे बघा, मी इथे लिहिलं 10 तारीख. आता पुढे GRN नंबर किती आहे? 12. मग इथे लिहिलं मी GRN नंबर 12. रिसिप्ट GRN नंबर 12. किती युनिट्स? 400 युनिट्स 14 रुपयाने. मग इथे घ्यायचे आपल्याला रिसिप्टमध्ये 400 युनिट 14 रुपयाच्या हिशोबाने. 14 रुपये × 400. 4 चोक 16 0 0. 4 चोक 16 6 हाच्याला 1 4 1 4 आणि 5 5600. बघा, आता आपल्याकडे आधी होते 100 10च्या हिशोबाने आणि नवीन आता आणले 400 14च्या हिशोबाने 600. इथे आपण मारली अंडरलाईन. त्याच्यानंतर काय घडलं बघून घेऊयात. चला, 19 तारखेला इश्यू केला आहे. या इश्यू नंबर किती आहे? 102. किती युनिट्स? 300 युनिट्स. चला, किती तारीख आहे? मी बघितलीच नाही. 19 तारीख आहे. 19 तारखेला काय झालं आहे? इश्यू झाला आहे. नंबर आहे 102. किती इश्यू केले आहेत युनिट्स? 300 युनिट्स इश्यू केलेले आहेत. आपल्याकडे लास्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे, म्हणजे ह्या 400 मधूनच द्यायचे. 400 मधून किती देणार? 300. किती रेटने? 14 रेटने. आवाज कमी कर. 3 चोक 12 2 हाच्याला 1 3 3 1 3 आणि 1 4 4200. 100चा माल उरलेला आहे 10 रुपयाच्या हिशोबाने 1000ने. आणि ह्या 400 मधनं 100 उरले 14 रुपयाच्या हिशोबाने 1400 रुपये. आणि मग इथे आपण करणार पुन्हा ह्याला क्लोज. 19 तारखेनंतर काय झालं बघा,
22 तारखेला रिसिप्ट झाले. कुठून? 13 नंबर. 22 तारखेला रिसिप्ट झाले 13 नंबर. ओके, किती रिसिप्ट झाले चेक करून घ्या. 22 तारखेला 200 युनिट 16 पर युनिटने. मग चला, रिसिप्ट 200 युनिट्स 16 पर युनिटने. 16 दुने 32, 3200. आधीचा माल किती तुमच्याकडे पडलेला आहे? 100चा आहे 10 रुपयाच्या हिशोबाने 1000. 100 आहे 14 रुपयाच्या हिशोबाने 1400. नवीन आणला 200 16च्या हिशोबाने 16 दुने 32, 3200. इथे मारले तुम्ही एक लाईन. 22 तारखेनंतर काय झालंय? 28 तारखेला तुम्ही इश्यू केलाय 103, 300 रुपयाने. चला, 28 तारखेला तुम्ही काय केला? इश्यू केला. नंबर किती आहे इश्यूचा? 103. MR 103 आहे. हां, असं व्यवस्थित लिहित जा. युनिट्स किती आहेत इश्यूचे? 300 युनिट्स आहेत. मेथड कोणती आहे? लास्ट इन फर्स्ट आउट. जे लास्ट आले ते पहिले जातील. म्हणजे 200 युनिट्स 16च्या हिशोबाने 3200 आणि हे 100 युनिट्स 14च्या हिशोबाने 1400. हे वाले अजून गेलेले नाही आहेत, ते तसेच पडतील माहिती आहे. 100 युनिट्स 10च्या हिशोबाने 1000. बाकी इथे डॅश. मग आता 28 तारखेनंतर काय झालं? शॉर्टेज झाला आहे. किती? 20 युनिट्सचा शॉर्टेज झाला. 20 युनिटचा 30 तारखेला. चला, 30 तारखेला झाला आहे शॉर्टेज. तुम्ही स्टोर लेजर मेंटेन करताय, स्टोर लेजर ऑफिसर आहे तुम्ही. शॉर्टेज झालं किती युनिट्सचा? 20 युनिट्सचा. शॉर्टेज असेल तर इश्यूमध्ये लिहायचं आणि जर का सरप्लस असेल तर रिसिप्टमध्ये लिहायचं. आता हे जे 20 युनिट आहेत, 20 युनिट किती हिशोबाने? 10च्या हिशोबाने 200. मग आता उरले किती? 80 युनिट 10च्या हिशोबाने 800. आणि मग फायनली तुम्हाला इथे लास्टला लिहायचं आहे क्लोजिंग बॅलन्स. तारीख 31. क्लोजिंग बॅलन्स किती लिहाल मग तुम्ही? फक्त युनिट्स लिहायचे आणि अमाऊंट लिहायची. युनिट किती आहेत? 80 युनिट्स आहेत आणि कॉस्ट किती आहे? 800. संपलं तुमचं उत्तर. ह्या उत्तराला तुम्हाला मार्क मिळणार आहे, बघा बरं किती? 8 मार्क. हा आहे तुमचा क्वेश्चन.